नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर उद्या नवीन वर्षातली पहिली चतुर्थी आहे, संकष्टी चतुर्थी, आणि उद्या आपल्याला अर्थात गणपती बाप्पाची सेवा करायची असते। बघा, गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांचे लाडके बाप्पा आहेत। ते विघ्नहर्ता आहेत, म्हणजेच आपले संकट दूर करणारे आहेत। त्यांची जर आपण मनापासून पूर्ण श्रद्धेने सेवा केली तर ते आपल्या आयुष्यातले सगळे संकट, जी काही विघ्न आहेत ते दूर करत असतात। त्याचप्रमाणे गणपती बाप्पा हे सुख प्रदान करणारे आणि दुःख हरण करणारे आहेत, म्हणून आपण त्यांना सुखकर्ता आणि दुःखहर्ता म्हणत असतो। बघा, गणपती बाप्पा हे असे देवता आहेत की अगदी छोट्या छोट्या उपायांनी सुद्धा ते आपल्यावर प्रसन्न होत असतात। तर आपल्याला उद्या काही उपाय करायचे आहेत हे, आणि या उपायांनी आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात। फक्त उपाय मनापासून पूर्ण श्रद्धेने करा। आपल्याला उद्या गणपती बाप्पांना त्यांच्या आवडीच्या वस्तू अर्पण करायच्या आहेत। आता बघा, त्यातली सगळ्यात महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे दुर्वा। तर तुम्हाला दुर्वा घ्यायची आहे। 21 दुर्वांची तुम्हाला एक पूर्ण जोडी घ्यायची आहे। दुर्वा निवडून घ्यायच्या, 3 कांड्यांची एक दुर्वा असते, अशा तुम्हाला 21 दुर्वा घ्यायच्या आहेत, म्हणजे तुमची एक जोडी होती। तर ही 21 दुर्वांची जी काही जोडी आहे ती तुम्हाला गणपती बाप्पांना उद्या अर्पण करायची आहे। बघा, संकष्टी चतुर्थी म्हटलं की आपल्याला सगळ्यात आधी गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा असतो। आणि असं कुठलंही घर नाही की ज्यांच्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती नाही। तुमच्याकडे चांदीची असेल, पितळची असेल, जी कोणती मूर्ती असेल त्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे। तुम्ही अभिषेक पाण्याने करू शकता, दुधाने करू शकता, पंचामृताने सुद्धा करू शकता। तर अभिषेक करताना तुम्हाला गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं असतं। जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील किंवा विद्यार्थी असतील कोणत्याही वयोगटातले, तर तुम्हाला गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं असतं अभिषेक करताना, आणि ते अभिषेकाचं तीर्थ तुम्हाला तुमच्या मुलांना प्यायला द्यायचं असतं, किंवा तुम्ही घरातले सगळे सदस्य मिळून सुद्धा पिऊ शकता। हे तीर्थ पिल्याने, अर्थात बघा, गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत आणि आपल्याला सगळ्यांना बुद्धी हवी असते। लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना बुद्धी हवी असते, कारण की चांगली बुद्धी असेल तरच आपण चांगली वाटचाल करू शकतो, आपण प्रगती करू शकतो। म्हणून आपल्याला हे तीर्थ सगळ्यांनी घ्यायचं आहे, आणि विशेष करून विद्यार्थ्यांनी अवश्य घ्यावं। तर अभिषेक करणं हे चतुर्थीला खूप जास्त महत्वाचं आहे। त्यानंतर बघा, तुम्हाला दुर्वांची जोडी घ्यायची आहे। मी तुम्हाला मगाशी सांगितलं, 3 काड्यांची एक दुर्वा, अशा तुम्हाला 21 दुर्वा घ्यायच्या आहेत आणि ती तुम्हाला बांधून घ्यायची आहे दोऱ्याने। तर ही 21 दुर्वांची जोडी तुम्हाला तुमच्या हातामध्ये घेऊन तुम्हाला गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे। जर तुम्ही 11 वेळेस पठण केलं तर अतिशय उत्तम आहे। तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता। खूप सुंदर असा उपाय आहे, आणि खरंच सांगते, आपण हे छोटे छोटे उपाय अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने केले ना, तर आपल्या इच्छा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करत असतात। तर तुम्हाला ही 21 दुर्वांची जोडी आपल्या हातामध्ये घेऊन उजव्या हातामध्ये तुम्हाला धरायची आहे, आणि तुम्हाला गणपती अथर्वशीर्षाचं 11 वेळेस पठण करायचं आहे, किंवा तुम्ही गणपती स्तोत्र सुद्धा 11 वेळेस पठण करू शकता। तर बघा, 11 वेळेस पठण करून झाल्यावर तर तुम्हाला ही जोडी तुमच्या देवघरातल्या गणपती बाप्पांना तुम्हाला अर्पण करायची आहे। अर्पण करताना ते जे काही देठ आहे दुर्वांचं ते गणपती बाप्पाकडे येईल अशा रीतीने तुम्हाला ती अर्पण करायची आहे। आणि आपली जी काही इच्छा आहे, तुमची जी काही मनोकामना असेल ती तुम्हाला बाप्पांना सांगायची आहे। आणि खरंच मनापासून पूर्ण श्रद्धेने हा उपाय करून बघा, तुम्हाला याचा अनुभव नक्कीच येईल। दर चतुर्थीला तुम्ही हा उपाय करू शकता, तुम्हाला लवकरात लवकर तुमची इच्छा पूर्ण झालेली दिसेल। त्यानंतर दुसरा उपाय असा आहे की तुम्हाला आता गणपती बाप्पांना मोदक सुद्धा खूप आवडतात, तुम्हाला सगळ्यांना माहित आहे। तर आपल्या चतुर्थीला बाप्पांना मोदक अर्पण करायचे असतात, 21 मोदक। जर तुम्हाला मोदक करणं शक्य असेल तुम्ही मोदक करू शकता, किंवा जर तुम्हाला मोदक करणं शक्य नसेल, तुम्ही गुळ असतो बघा, गुळाचे आपल्याला छोटे छोटे गोळे करायचे असतात, 21 गोळे करायचे असतात मोदकासारखे। तर ते आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचे असतात। तुम्ही हा उपाय आपल्या घरी सुद्धा करू शकता। जर तुमच्या आसपास गणपती बाप्पांचं मंदिर असेल, आता बघा, असं कुठलंही गाव किंवा शहर नाही की जिथे गणपती बाप्पांचं मंदिर नाही। जर तुम्ही हा उपाय मंदिरात केला तर खूप जास्त प्रभावी आहे, कारण की मंदिरामध्ये खूप जास्त सकारात्मकता असते, आणि अशा सकारात्मक वातावरणामध्ये आपण जर कोणते उपाय केले तर त्याचं फळ आपल्याला खूप पटीने मिळत असतं। म्हणून जर तुम्हाला हा उपाय गणपती बाप्पांच्या मंदिरात करता आला तर अवश्य करण्याचा प्रयत्न करा। तर तुम्हाला ते 21 गुळाचे जे काही गोळे तुम्ही केलेले आहेत मोदकासारखे, ते तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत, त्यांच्या चरणांजवळ तुम्हाला ठेवायचे आहेत, आणि त्यातले अगदी 4-5 मोदक तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात तसेच ठेवायचे आहेत, आणि उरलेले जे काही मोदक आहेत ते तुम्हाला
तुमच्या घरी आणायचे आहेत आणि प्रत्येक सदस्यांनी ते ग्रहण करायचे। तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला तुम्हाला ते द्यायचे आहेत। हा उपाय केल्याने सुद्धा आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होत असतात। जेव्हा तुम्ही ते गुळाचे गोळे म्हणजे मोदक जेव्हा तुम्ही अर्पण करतात तेव्हा गणपतीला तुम्हाला तुमची इच्छा मनोकामना ही अगदी मनापासून सांगायची असते आणि त्यानंतर तुम्हाला ते जे काही मोदक तुम्ही आणलेले आहेत गणपतीच्या मंदिरातून ते तुम्हाला तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीला ग्रहण करायचे असतात। त्यानंतर बघा तिसरा उपाय असा आहे, उपाय म्हटल्यापेक्षा सेवा म्हणा, ही एक सेवा आहे 120 दिवसांची तुमच्यासोबत बऱ्याच वेळेस मी शेअर केली आहे आणि या सेवेचे मला सुद्धा अनुभव आहेत। खूप प्रभावी अशी सेवा आहे बघा आणि अगदी सोपी सेवा आहे। फक्त तुम्हाला एक दिवस गणपतीच्या मंदिरात जावं लागतं या सेवेसाठी। त्यासाठी बघा तुम्ही संकष्ट चतुर्थीला किंवा जर तुम्हाला चतुर्थीला जमलं नाही तर कुठल्याही मंगळवारी तुम्ही गणपतीच्या मंदिरात तुम्हाला जायचं आहे। जाताना तुम्हाला एक नारळ, 2 विड्याची पानं, एक सुपारी, एक नाणं घ्यायचं आहे। त्यानंतर एक जास्वंदाचं फूल तुम्हाला घ्यायचं आहे, लाल कलरचं फूल तुम्हाला घ्यायचं आहे। तुम्ही जास्वंद घेऊ शकता, गुलाब घेऊ शकता। त्यानंतर तुम्हाला एक लाल रंगाचं फळ घ्यायचं आहे, जसं की तुम्ही डाळिंब घेऊ शकता। त्यानंतर तुम्हाला खोबऱ्याची वाटी आणि गुळ नैवेद्य म्हणून तुम्हाला न्यायचा असतो आणि दुर्वा तुम्हाला न्यायचा असतो, 21 दुर्वा। तर हे जे काही तुम्हाला मी सांगितलं आहे हे तुम्हाला सगळं न्यायचं आहे आणि गणपती बाप्पाच्या मंदिरात तुम्हाला जायचं आहे। गणपती बाप्पाच्या मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला तिथे तो जो काही विड्याची पानं तुम्ही आणलेली आहेत, विड्याची पानं, त्यावर एक नाणं आणि एक सुपारी तुम्हाला ते ठेवायचे आहे। असा तुम्हाला तिथे विडा ठेवायचा असतो। जे नारळ तुम्ही आणलेलं आहे ते नारळ तुम्हाला गणपतीला अर्पण करायचं आहे। जे फूल तुम्ही आणलेलं आहे ते तुम्हाला गणपतीला अर्पण करायचं आहे। जे फळ तुम्ही आणलेलं आहे ते पण तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि दुर्वा पण तुम्हाला अर्पण करायची आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी गणपतीला अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला तुमची जी काही इच्छा आहे ती अगदी मनापासून अगदी शांत चित्ताने तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायची आहे। ज्या कोणत्या इच्छेसाठी तुम्ही ही सेवा करणार आहात ती इच्छा तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायची आहे आणि गणपती बाप्पांना तुम्हाला म्हणायचं आहे की गणपती बाप्पा मी आजपासून तुमची ही सेवा 120 दिवसांसाठी करत आहे। माझी जी काही इच्छा आहे ती पूर्ण करा आणि माझ्याकडनं ही सेवा तुम्ही निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या। खूप सुंदर सेवा आहे। मला या सेवेचे अनुभव आहेत, मी 2दा ही सेवा केली आहे आतापर्यंत, म्हणून तुम्हाला सांगते की तुम्ही सुद्धा अवश्य करून बघा। त्यानंतर बघा तुम्हाला घरी निघून यायचं आहे आणि आता सेवा काय करायची आहे ते बघा। घरी आल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातल्या गणपती बाप्पांसमोर बसून किंवा तुमच्या देवघरासमोर बसून तुम्हाला एक मंत्राचा जप करायचा आहे। हा मंत्र तुम्हाला 121 वेळेस म्हणायचा आहे। आता मंत्र कोणता आहे? मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा। मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा। मंगलमूर्ते म्हणताना मंगलमूर्ती म्हणायचं नाही, मंगलमूर्ते असा तो जप आहे। मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा हा मंत्र तुम्हाला 121 वेळेस रोज याचा जप करायचा आहे। अगदी 4 ते 5 मिनिटं लागतात हा जप करायला 121 वेळेस, म्हणून लक्षात घ्या 5 मिनिटं तुम्ही दिवसभरातून काढू शकतात हा या सेवेसाठी आणि ही सेवा अत्यंत प्रभावी आहे। फक्त आपल्याला या सेवेमध्ये खंड पडू द्यायचा नसतो। मासिक धर्म आला तर तेवढे 4-5 दिवस तुम्हाला सोडून द्यायचे आहेत आणि पुन्हा तुम्ही ही सेवा कंटिन्यू करू शकता। जर तुम्हाला सूतक आलं, वेटाळ आला तर तुम्ही ही सेवा पुन्हा तुम्हाला नव्याने सुरू करायची आहे, म्हणजे तुम्हाला खंड पडू द्यायचा नाही। जर तुम्हाला कुठे बाहेरगावी जायचं असलं तुम्ही तिथे बसून सुद्धा तुम्ही जिथे कुठे जाल तिथे बसून पण तुम्हाला आसनावर तुम्ही तुमच्या गावाला गेल्यानंतर सुद्धा तुम्ही गणपतीच्या मंदिरात जाऊन किंवा तिथल्या देवघरासमोर बसून तुम्ही हा जप करू शकता 121 वेळेस। का असं अजिबात नाही की आपल्या घरीच करायची का, तर तुम्ही तिथे पण करू शकता। फक्त आपल्याला आपल्या सेवेमध्ये खंड पडू द्यायचा नसतो, लक्षात घ्या। तर तुम्हाला ही सेवा 120 दिवसांसाठी करायची आहे। तुम्हाला लक्षात आलं असेलच। हा बघा या मंत्राचा तुम्हाला 121 वेळेस जप करायचा आहे आणि ही सेवा तुम्हाला 120 दिवस करायची आहे। आणि खरंच सांगते 120 दिवसांच्या आत आपली इच्छा पूर्ण होते। आपली सेवा पूर्ण करून झाल्यानंतर लवकरात लवकर आपली इच्छा पूर्ण होते या सेवेने। खरंच सांगते फक्त मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने करा, तुम्हाला त्वरित त्याचा अनुभव होईल। तर या ज्या काही सेवा आणि उपाय आहेत ते आपल्याला संकष्ट चतुर्थीला करायचे असतात आणि चतुर्थीचं व्रत आपल्याला करायचं असतं। जर तुम्ही करत असाल तर अवश्य करा, जर करत नसाल तर काही हरकत नाही, तरी पण तुम्ही हे उपाय आणि सेवा करू शकता। जर तुम्ही व्रत केलं ना तर खरंच खूप उत्तम असतं चतुर्थीचं व्रत। ज्यांना जमतं, ज्यांना शक्य आहे त्यांनी अवश्य करण्याचा प्रयत्न करा। आणि हे जे काही व्रत आहे म्हणजे हा जो काही उपवास आहे तो आपल्याला रात्री चंद्र दर्शन घेतल्यावर म्हणजे चंद्राला अर्घ्य देऊन
चंद्रदेवाची पूजा करून आपल्याला हा उपवास सोडायचा असतो। गणपती बाप्पांची आरती करायची असते, चंद्रदेवाला अर्घ्य द्यायचं असतं, त्यांची पूजा आपल्याला करायची असते, त्यांना ओवाळायचं असतं आणि मग आपल्याला हा उपवास सोडायचा असतो। तर अशा प्रकारे चतुर्थीचं व्रत आपल्याला करायचं असतं आणि हे अगदी छोटे छोटे उपाय तुम्ही करू शकता, जेणेकरून तुमच्या सगळ्या इच्छा मनोकामना ज्या आहेत त्या गणपती बाप्पांच्या कृपेने नक्कीच पूर्ण होतील। तर चला, ही एक अत्यंत छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी तुमच्यासोबत शेअर करायची होती। तर झालेली सेवा मी स्वयंमांच्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत किंवा नवीन विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।